काटेतळी नजीक टेम्पो पलटी, 1 ठार 3 जखमी। पोलादपूर नागाव विन्हेरे रस्त्यावर काटेतळी नजीक भाजीपाला वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची घटना 14 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपी श्रीकांत विलास पिसाळ राहणार ओझरडे तालुका वाई जिल्हा सातारा हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो क्रमांक MH11DD 9762 यामध्ये वाई इथून भाजीपाला भरून 4 प्रवासी बसून पोलादपूर बाजूकडून मंडणगड बाजूकडे काटेतळी विन्हेरे मार्गे स्वतः चालवीत घेऊन जात असताना काटेतळीत हद्दीत आला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अतिवेगाने घाईघाईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तीव्र चढाच्या वळणावर आली। त्यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटून टेम्पो पलटी होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये आनंद अंकुश कारंडे यांचा मृत्यू झाला तर तुषार लालसिंग भिलारे वय 28 राहणार सोमर्डी तालुका जावळी, राजेंद्र बबन गाडवे वय 55 राहणार गाडवेवाडी तालुका वाई, सुमन अशोक जमदाडे वय 50 राहणार आधार हॉस्पिटल जवळ हनुमाननगर वाई असे 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 58/2024 भारतीय दंडविधान संविधान कलम 304 कंसात अ 279 337 338 मो वा का क 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री घुले हे करीत आहेत। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।